तर याची टेस्ट खूप सुंदर आहे, मतलब आय मीन गोड आहे खूप. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण पण घेतलेले आता लेमन ज्यूस. तर ट्राय करतोय, खूप भारी टेस्ट आहे. आणि खत्म, बाय बाय टाटा. मग काय बसमध्ये समोरच बसलो, मग डायरेक्ट समोरून बसलो, मग डायरेक्ट समोरचा व्ह्यू घेतला. म्हणलं आता डायरेक्ट आरशातून आपण आरपार घेणार डायरेक्ट व्ह्यू. मग काय घेतला व्ह्यू, आजूबाजूचं दर्शक घेतलं काय, मग एकदम क्लासच. डायरेक्ट गाड्या बिड्या डायरेक्ट शिवाजीनगरच्या एस टी स्टँड जवळच्या पूर्ण तुम्हाला दाखवता आपल्या ब्लॉग मध्ये. मग काय काका समोरून डायरेक्ट म्हटले की अरे बाप, तू तर डायरेक्ट ब्लॉगच काढा लागला. मग म्हटलं हा, मग आपला विषयच खोला असतो. मग खाली उतरलो, डायरेक्ट बस स्टॉपला आलो इथं पातळेश्वरला. मग पातळेश्वर महाशिवरात्री निमित्त गर्दी होती, मग निघालो पुढे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवत होता महादेव मंदिर. ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघू शकता, आज आलो आपण पातळेश्वर लेणीमध्ये दर्शनासाठी. इतके दिवस लोक झोपतात बरं का, आज महाशिवरात्री निमित्त आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो, खरंच म्हणजे रियालिटी आहे की वेळेवरती वाट होतो. इतर टायमाला लोकांना देव पण आठवत नाही, इतर टायमाला इथं कोण नसतं. परंतु आज महाशिवरात्री निमित्त सर्वजण आणले. म्हणजे आपण देवाला सुद्धा आज असं करतो, ज्यावेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपण मंदिरात येतो, किंवा ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस आपण देवाकडे येतो. इतर टायमाला इथं कोण नसतं. परंतु आज गर्दी बघा, तुम्हाला दाखवतो. जीवनात पण रियालिटी तशीच आहे माणसाची, की ज्यावेळेस माणसाला गरज असते ना त्यावेळेस माणूस देवाकडे येतो. फक्त गर्दी बघा, ही रियालिटी ऑफ कलियुग. ही बघा गर्दी किती आहे. येत्या टायमाला तर कोणी येत नाही बरं का, महादेवाला कोणी विचारत नाही. आज बघा, ये बड़ी अच्छी बात कही आप. मग काय मित्रांनो, डायरेक्ट वरती गेलो, वरून डायरेक्ट व्ह्यू घेतला. म्हणलं तर लोकांना डायरेक्ट आपली गर्दी दाखव. मग बघू शकता महादेवाला किती गर्दी आली महाशिवरात्री निमित्त. तर मित्रांनो, मी कधी काय खराब बोलतच नाही, मी सगळी गोष्ट बड़ी अच्छी बात केली भाई. तो देखो, सच में मैंने बड़ी अच्छी बात ही कही दी है की खरंच लोक जे आहेत ना इथं फक्त महाशिवरात्री निमित्त आलेली गर्दी बघा. बाकी तर टायमाला कोणी येत नाही, कारण की मी डेली येत असतो तर त्यावेळेस मला एवढी काय गर्दी दिसत नाही. हे महाशिवरात्री निमित्त. मग मित्रांनो, मी काय वाईट बोललोय का? खरंच बोललो ना, कारण लोकाला पण देव योग्य वेळेस आठवतो, इतर टायमाला आठवत नाही. असं का? तर मग काय, मग डायरेक्ट आतमध्ये आलो. आतमध्ये बघितलं की डायरेक्ट गर्दी. मग दिसली तर आपला प्रभू हनुमानचं दर्शन घेतलं. मग नंतर थोडा व्ह्यू गर्दीचा दाखवला. मग काय म्हटलं, आता जाऊन पुढं आपण महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊ. काय डायरेक्ट गेलो पुढं, आणि मग दर्शन घ्यायला लागलो की तो डायरेक्ट सिट्टीच वाजवायला लागला सिक्युरिटी. अरे नको घेऊ म्हणे, गर्दी कमी करा. मग काय आपण, तुमचा भाऊ काय ऐकतो का, डायरेक्टच वरून डायरेक्ट व्ह्यू घेतला. साईडला गेलो, डायरेक्ट व्ह्यू काढला आणि डायरेक्ट मग बाहेर आल्यानंतर मग डायरेक्ट म्हटलं थोडासा बाहेरचं शूट गर्दी दाखवू. मग चला मित्रांनो, तर फायनली आपलं दर्शन झालं मित्रांनो. आणि पूर्ण म्हणजे आपलं आता इथं आतमध्ये एवढ्या गर्दीमध्ये आलेलो आहे, तरी आपलं दर्शन पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आपण महाशिवरात्रीनिमित्त काही मागितलं पण पूर्ण इच्छा होईल याची अपेक्षा आपला. तर याच्याबद्दल व्हिडिओ बना, ब्लॉग अच्छी बात नाही आहे, ते कचरा